ते रीच झालेली आहे आणि अशा प्रकारे आता माझा व्हिडिओ झालेला आहे. सकाळी 4 वाजतापासून तयारी वगैरे चालू होती आणि आत्ता मस्तपैकी माझी ट्रेन समोर आलेली आहे. आत्ता मी ट्रेनमध्ये बसून माझा हा ट्रॅव्हल करणार आहे. म्हणजे आजचा माझा ट्रॅव्हल असणार आहे ठाण्यापासून नाशिक रोडपर्यंतचा. तर आत्ता मी माझा डब्बा बघते. माझी 75वी सीट आहे. सो जरा C13ला 75वी. आपण ठाण्याला आल्यानंतर लावलेलं असतं C1, C2, C3 असं. C13ला माझी आहे. सो अशा प्रकारे मी ट्रेनमध्ये चढलेले आहे. बघू शकता तुम्ही. मला विंडो सीट मिळालेली होती, त्यामुळे विंडो सीटला बसून मी मस्तपैकी ट्रॅव्हलचा आनंद घेणार आहे. हे आपले ठाणा स्टेशन आहे. आता इथून माझी जर्नी ॲक्च्युअल सुरू झालेली आहे. आतलं वातावरण बघताय तर पूर्ण AC बस आहे, AC ट्रेन आहे, त्यामुळे थंड थंड पूर्ण आहे. सगळेजण आपापली बसण्याची तयारी करत आहेत, त्याचप्रमाणे मी देखील. नमस्कार, मी कोकणकडनं सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. सकाळ सकाळचा ट्रॅव्हल करते आणि तेही तुम्ही सुरुवातीला पाहिलंच असेल, वंदे भारतने ट्रॅव्हल करते. येस, तर आजचा माझा पुन्हा एकदा वंदे भारतचा ट्रॅव्हल असणार आहे. म्हणजे ठाण्यापासून मी नाशिक रोडला जाणार आहे. सो आजचा वंदे भारतचा ट्रॅव्हल तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर असेल लाईक शेअर नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. खूप भारी वाटते कारण हा माझा दुसरा प्रवास आहे वंदे भारतचा. याच्या आधी मी शिर्डीला गेली होती आणि आता मी नाशिकला चाललेली आहे. तर खरंच खूप मस्त AC ट्रेन असल्या कारणाने प्रवास करताना खूप भारी वाटतं. कंपल्सरी आपल्याला इथे बॉटल कंपल्सरी मिळते. जर तुम्ही नाश्ता घेतला असेल म्हणजे तिकीट बुकिंग करताना नाश्ता घेतला असेल तर नाश्ता देखील मिळतो. इव्हन तुम्ही बाहेरून देखील नाश्ता घेऊ शकता, आणू शकता. सो मी पण बाहेरून नाश्ता आणला, चला आपण आता नाश्ता करून घेऊया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. सो फायनली तुम्ही बघितलं असेल, मी मस्तपैकी ट्रेनमध्ये चढलेली आहे आणि सगळे लोक मस्तपैकी त्यांचा आनंद घेत आहेत. काही लोकांनी तिकीट बुक करतानाच नाश्ता वगैरे बुक केला होता, पण मी नाश्ता वगैरे बुक नव्हता केला. इथे आपल्याला डिस्प्ले होतं की नेक्स्ट स्टेशन आल्यानंतर आता बघू शकता 8:57ला माझं मी रीच होणार आहे नाशिक रोडला. 6:49ला ठाण्याला आली होती. अशा प्रकारे ही ट्रेन कुठून कुठपर्यंत जाते आणि इथे अनाऊन्समेंट वगैरे प्रॉपर होते, रूट वगैरे प्रॉपर दाखवला जातो. त्यामुळे आपण जरी झोपलात तरी आपल्याला कळतं स्पीड वगैरे किती आहे, सगळ्या गोष्टी कळतात. हे सेन्सरचं डोअर आहे, म्हणजे आतमध्ये लोक आल्यानंतर ओपन क्लोज होतं. सो खूप भारी फॅसिलिटी आहे वंदे भारत ट्रेनची. सो बघितलेली आहे तुम्ही ट्रेन. आता मला नाश्ता करायची इच्छा झालेली आहे. मी बाहेरून नाश्ता मागवलेला आहे, म्हणजे आणलेला आहे. सो तुम्ही बाहेरून देखील नाश्ता आणू शकता. अशा प्रकारे चला तुम्ही माझ्यासोबत ट्रेनचा आनंद नक्की घ्या. Smoking in the train is a punishable offense. जसं मी तुम्हाला म्हटलं की मी घरून नाश्ता आणला होता, म्हणजे बाहेरचाच. सो इथे तुम्ही आल्यानंतर बाहेर नाश्ता देखील घेऊ शकता. खूप जणांच्या मनामध्ये अशी कन्सेप्ट असते की बाहेरचा नाश्ता अलाउड नाही, पण अलाउड आहे. इव्हन ते सुद्धा आपल्याला विचारले की नाश्ता हवा आहे तर कसं तुम्ही घेऊ शकता नाश्ता करते. आतून वंदे भारत कशी आहे, बाहेरून वंदे भारत कशी आहे, सगळे डबे कसे, थोडंफार तुम्हाला मी वंदे भारतचा सफर करते. माझ्यासोबत व्हिडिओ पुढेपर्यंत नक्की आणि बाहेरून पण मला कसं वाटतं. Point and bottle holders are located on the lower side of seat.
जसं तुम्हाला मी म्हटलं होतं, तुम्हाला मी वंदे भारत ट्रेनचा आतून इंटेरियर वगैरे दाखवणार आहे. ही वंदे भारत ॲक्च्युअल समोरून आहे. इथून वंदे भारत स्टार्ट केली जाते, म्हणजे चालवली जाते. ड्रायव्हर इथे बसतो. सो मी तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे मी वंदे भारत तुम्हाला आतून पूर्णपणे दाखवलेलं आहे. बघा प्रॉपरली कुठे क्लच आहे, काय आहे, सगळं व्यवस्थित दाखवलेलं आहे. इंडियन रेल्वेज लिहिलेलं आहे याच्यावरती. सो अशा प्रकारे ही वंदे भारत ट्रेन आहे. सो तुम्हाला कसं वाटते वंदे भारतचा लुक मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायचे तेही कळवा. सो वंदे भारत तुम्ही बघून घ्या. मी आता ट्रॅव्हलिंगला पुन्हा एकदा सुरुवात करते. चला बाय बाय. सो अशा प्रकारे माझा मस्तपैकी वंदे भारतचा ट्रॅव्हल सुरू आहे. इथे लहान मुलं असल्याकारणे खूप जास्त आवाज येतोय, पण ओव्हरऑल वंदे भारतचा एक्सपिरियन्स खूपच जास्त भारी आहे. तुम्हाला मी आतून थोडंफार व्ह्यू दाखवला की वंदे भारत कशी आहे वगैरे. आता सगळ्यांसाठी वंदे भारत रेग्युलर झालेली आहे, पण तरी ज्यांनी वंदे भारतमध्ये अजूनही प्रवास केलेला नसेल त्यांनी नक्की प्रवास करा, कारण का मला तर खूप भारी वाटलं वंदे भारतचा प्रवास करताना, कारण बिकॉज हा माझा सेकंड प्रवास होता. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. So finally I am reaching Nashik Road.